क्रांती ज्योतींनी जर त्या काळात शिक्षण किंवा त्यांच्यावर जो अन्याय झाला तो झेलला नसता तर कदाचित माझ्यासारख्या असंख्य मुली आज शिकल्याही नसत्या। त्यामुळे आम्ही जे तुमच्या समोर उभे आहोत त्याच्या मागे खूप मोठी ताकद ही क्रांती ज्योती, महात्मा ज्योतिबा फुले, आंबेडकर आणि आंबेडकर साहेबांची या सगळ्या मोठे जे नेते होऊन गेले, हे सुपुत्र होऊन गेले, ही भारताची रत्न होऊन गेली, त्याच्यामुळे आज आम्ही हा जो मोकळा श्वास आणि समतेची भाषा जी आम्ही बोलू शकतो आज, त्याच्या मागे या सगळ्या लोकांचं, या थोर नेत्यांचं खूप मोठं योगदान आणि त्याग राहिलेलं आहे। भुजबळ आणि साहेब एकत्र येतात। पहिल्या दिवशीच राज्यामध्ये 11 मर्डरच्या घटना। नाही, मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरवर एक ट्विटही केलेलं आहे आणि मी पत्रही त्यांना लिहिणार आहे, कारण महाराष्ट्राचा लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना कुठली केस, खून अशा फार बातम्या वाढलेल्या आहेत आणि अनेक वेळा ह्याच्या मागचा एक वेगळाही अँगल असतो जो दुर्दैवाने फारशी त्याची समाजात चर्चा होताना मला दिसत नाही, तो म्हणजे इकॉनॉमीचा। अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याचं खूपचं नातं हे इकॉनॉमिक्सचीही असतं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर्याने एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं आहे, जे एवढं मोठं मॅन्डेट मिळालेल्या सरकारची कालची जी कॅबिनेट झाली ही पहिली कॅबिनेट झाली। अनेकही म्हणजे तुमच्याच चॅनलवरनं आलं की काही लोकांनी पदभार घेतलेले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्यांना टार्गेट्स दिलेले आहेत की सगळ्यांनी आता चार्ज घेतलाच पाहिजे, कामाला लागलंच पाहिजे। म्हणजे मला आश्चर्य वाटते की 1.5 महिना झाला हो, एवढा मोठा मॅन्डेट ह्या सरकारला मिळालेला आहे, पण जी ॲक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला, कारण का शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनेच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे, त्याला 5-6 आठवडे झाले, पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन मोडमध्ये दिसतात, माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ॲक्शन मोडमध्ये मला दिसत नाही। माझी अपेक्षा आहे की 2025मध्ये मुख्यमंत्री तर करतातच ॲक्टिव्हली काम, पण त्यांच्या टीमनीही करावं, त्या सगळ्यांनाच मतं दिली आहेत या राज्याने। आता हा प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना विचारायला लागेल, कारण का त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न येतो। काही पवार कुटुंबीय बीडला आता अजितदादांना पालकमंत्रीपद दिलं जाणार असे चर्चा होते, तिथले एकूण सगळे वाद बघतात। मला कसं माहिती असेल, मी विरोधी पक्षात आहे, मला काही पवार कुटुंबियामध्ये